आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। पुणे येथे मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अशोका इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च द्वारा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट पुणे अभ्यास केंद्र क्रमांक 62-258 यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन 2023 व 24 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या BA BCom MBA बिलिब एमलिब MA पत्रकारिता पदविका या अभ्यासक्रमांचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला। प्रारंभी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र पुणे यांचे विभागीय संचालक प्राध्यापक डॉक्टर VB गायकवाड हे होते। प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर सतीश कुलकर्णी, अभिनेता जय जय स्वामी समर्थ मालिका संतोष वामन, कक्ष अधिकारी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र पुणे उत्तम जाधव, प्रशासकीय सल्लागार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र पुणे, संस्थेचे विभागीय संचालक दगा मोरे, प्राध्यापक डॉक्टर KP कुंभार, केंद्र प्रमुख अशोका इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च व केंद्र संयोजक गोविंद सूर्यकांत नामदे हे उपस्थित होते। या प्रसंगी अनाथांसाठी सरकारी दरबारी आरक्षण लढा देणारी MBA या अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी अमृता करवंदे हिचा विशेष सत्कार करण्यात आला। तिने आपल्या मनोगतात स्वतःच्या जीवनाविषयी बोलताना वयाच्या 18 वर्षांनंतर अनाथ आश्रमातून बाहेर पडल्यानंतर अनाथ मुलांना जीवन जगताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते याबाबत सांगितले। तसेच मुक्त विद्यापीठाने MBA अभ्यासक्रम विनाशुल्क पूर्ण करण्याची संधी दिली त्याबद्दल संस्थेचे आभार मानले। यानंतर प्राध्यापक डॉक्टर सतीश कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले, प्रथम मी हाडाचा शिक्षक आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून निवृत्तीनंतर पुन्हा शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती। ती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेमुळे पूर्ण झाल्याचे सांगत कला क्षेत्राची आवड असल्याने या क्षेत्रात मिळालेली संधी ही माझ्यासाठी आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांनीही आपल्या आवडीच्या क्षेत्रात मिळालेल्या संधीचे सोने करावे असे त्यांनी सांगितले। प्राध्यापक डॉक्टर VB गायकवाड यांनी अध्यक्ष भाषणात ज्ञानगंगा घरोघरी या विद्यापीठाच्या ब्रीदवाक्याचा अर्थ समजावून सांगताना म्हणाले, असे शिक्षण जे आपणास कुठूनही व कधीही घेता यावे आणि असे शिक्षण आपले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मागील 36 वर्ष यशस्वीरित्या देत आहे आणि याचा उपयोग लाखो विद्यार्थ्यांना आजपर्यंत झालेला आहे। ज्ञानाची गंगा आज घरोघरी विद्यापीठाच्या माध्यमातून पोहोचत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। उपस्थित मान्यवरांनी अमृता करवंदे यांना शैक्षणिक मदत करण्याची ग्वाही दिली। संस्थेचे विभागीय संचालक दगा मोरे यांनी संस्थेत चालणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमात दिनकर बोरुंगले, दत्तात्रय ठोसर, विक्रांत चावक, दिलीप भोसले, सूर्यकांत शिंदे, संजय गौड, शुभम जाधव आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार केंद्र संयोजक गोविंद नामदे यांनी केले। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।